तर रामरक्षा आंदोलनामध्ये सर्वांनी यावं असं आवाहन संजय राऊतांनी केलंय. राम वेगळा नसून सर्वांचा राम एकच आहे. अयोध्येतल्या आंदोलनामध्ये सर्वच आघाडीवर होतो. राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे कुठे होते असं नवनाथ बन यांनी विचारलंय. राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं. जनता तर येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे. बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाहीये. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली त्यावेळेला अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. संजय राऊत देवाभाऊ नक्की या आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यासाठी संजय राऊतांनी किमान पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे, उद्धवजींनी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे. देवेंद्रजी फडणवीस आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी होते. अयोध्येमध्ये जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तिथे होते. 14 दिवसाचा तुरुंगवास पहिल्या आंदोलनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना झाला. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे त्यावेळेला कुठे होते? संजय राऊत राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये कॅमेरा साफ करत बसत होते आणि संजय राऊत कुठेतरी आर्टिकल लिहित होते.